या ठिकाणी जी सर्वसामान्य जनता आहे या जनतेला उपभोगासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचा या ठिकाणी विचार केला जात नाही. आणि त्यामुळं आम्ही विनिमय दर स्थिर ठेवत असून देखील आमच्या देशातील महागाई ही भयंकर टोकाला पोहोचते आणि त्याचा परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागतो. बाबासाहेब सांगतात की अतिरिक्त चलन पुरवठ्याने चलन फुगवटा निर्माण होऊन अनन्वित भाववाढ निर्माण होते. परिणाम सर्वसामान्यांचं जीवनमान धोक्यात येते. यावर उपाय उच्च विनिमय दर व चलनाचे अवमूल्यन करणे नाही, तर चलनाची किंमत केवळ सोन्याच्या किमती संदर्भात स्थिर करणे हाही नाही, तर उपाय आहे चलनाची संख्या नियंत्रित करून चलनाची किंमत वस्तूंच्या संदर्भात स्थिर करणे हाच महत्त्वपूर्ण उपाय आहे. तर बाबासाहेब जे सांगतात त्या दिशेने गेल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही. आणि असं असल्यामुळं बाबासाहेब जे सांगतात त्यामधला बराचसा भाग आम्ही घेतो, परंतु सर्व काही घेत नाही. त्याचा परिणाम काय होतोय यासाठी मी एक उदाहरण देतो. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उपायांचा जर आपल्याला पुरेपूर बेनिफिट घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते 100% आपल्याला आचरणात आणावं लागतं, तेव्हाच त्याचे 100% बेनिफिट मिळतात. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. सोडला तर चलनाचा व्याजदर जो आहे, चलनासाठी जो भांडवलासाठी जो व्याजदर आहे हा सातत्याने खालीवर होत राहील आणि त्याचा परिणाम सामान्य जनतेला भोगावा लागेल. आणि म्हणून सुज्ञ लोकांनी काय केलं पाहिजे, व्याजदर हा निर्धारित केला पाहिजे. सुयोग्य पद्धतीनं सुयोग्य असा व्याजदर निर्धारित केला पाहिजे. आणि जर अशा प्रकारचा व्याजदर आपण निर्धारित केला तर तोच व्याजदर पुढे देखील कंटिन्यू चालू राहू शकतो. आज रिझर्व्ह बँक कसंच करते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढचा सिद्धांत बाबासाहेब मांडतात तो म्हणजे विनिमय दर निश्चितीचा सिद्धांत. आता गुस्ताव कॅसेल हे जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहे. गुस्ताव कॅसेल यांनी एक सिद्धांत मांडला होता, तो म्हणजे दोन देशांच्या चलनाचा विनिमय दर निश्चित करत असताना चलनाची खरेदी क्षमता विचारात घेतली पाहिजे असं ते म्हणतात. परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुस्ताव कॅसेलच्या सिद्धांतानुसार जो विनिमय दर ठरतो त्यामध्ये ज्या गोष्टींचा विचार केला जातो, खरेदी क्षमता चलनाची जी बघितली जाते ती फक्त ज्या वस्तूचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो अशाच वस्तूचा. परंतु या ठिकाणी जी सर्वसामान्य जनता आहे या जनतेला उपभोगासाठी ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंचा या ठिकाणी विचार केला जात नाही. आणि त्यामुळं आम्ही विनिमय दर स्थिर ठेवत असून देखील आमच्या देशातील महागाई ही भयंकर टोकाला पोहोचते आणि त्याचा परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विनिमय दर निश्चित करत असताना सर्वसामान्य लोकांना देखील ज्या उपभोगासाठी वस्तू लागतात या वस्तूंचा देखील त्याच्यामध्ये विचार केला गेला पाहिजे. आणि त्यातूनच चलनाची खऱ्या अर्थाने खरेदी क्षमता लक्षात घेऊन विनिमय दर निश्चित केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर व्याजदर आणि विनिमय दर निश्चितीचा सिद्धांत मांडतात. तर नेमका सुयोग्य व्याजदर कोणता आहे आपल्याला प्रश्न पडेल. सुयोग्य विनिमय दर नेमका कोणता आहे बाबासाहेब याचे उत्तर देतात. बाबासाहेब सांगतात असा दर की ज्यामुळे गुंतवणूक करणारा वर्ग, नोकरदार वर्ग, मजूरदार वर्ग यांची स्थिती सुरक्षित राहील, ज्या दरामुळे व्यावसायिक वर्गावर देखील अतिरिक्त भार पडणार नाही आणि अशा दरामुळे की व्यापार हा धोक्यात न येता देशामध्ये सुबत्ता वाढेल असा जो दर असेल तो आपण निर्धारित केला पाहिजे, तो सुयोग्य दर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गरिबांचे शोषण जे चलनाच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून ते कसं होते याचा सिद्धांत आपण पुढे बघणारच आहोत.
परंतु याला प्रतिबंध घालणारं जे सरकार असतं ते सरकार म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं सदाचारी सरकार आहे आणि सदाचारी सरकार याला प्रतिबंध घालतं आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करतं. बाबासाहेब आंबेडकरांनी वस्तू आणि चलन याचा समीकरण मांडलेला आहे. मी आपल्याला थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर प्रोफेसर मिल, फिशर असे अनेक जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी याच्यावर विचार मांडलेले आहेत. यातील काही अर्थशास्त्रज्ञ हे चलनाच्या बाजूचे होते तर काही अर्थशास्त्रज्ञ हे वस्तूंच्या बाजूचे. काहींच्या मते चलनाची जी किंमत कमी होते त्याचं कारण चलनाची संख्या वाढल्यामुळे, तर काहींच्या मते चलनाची किंमत कमी होते ती म्हणजे वस्तूचा पुरवठा कमी झाल्यामुळे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की चलन आणि वस्तू या एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या पद्धतीनं जेव्हा चलनाची संख्या कमी असते तेव्हा चलनाची किंमत कमी होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्याच पद्धतीनं जेव्हा वस्तूचा पुरवठा हा अधिक असतो त्याचबरोबर चलनाचा पुरवठा देखील अधिक असतो आणि जेव्हा वस्तूंचा पुरवठा कमी असतो तेव्हा चलनाचा पुरवठा कमी असतो तेव्हा चलनाची किंमत कमी आणि जास्त असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे जगामध्ये चलन आणि वस्तू असा जो चलनाच्या किंमत निश्चितीबाबत जो वाद होता या वादाचाच बाबासाहेब आंबेडकर मला वाटतं या ठिकाणी न्याय निवाडा करतात. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर चलन आणि वस्तू याचं समीकरणच मांडतात. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा देखील सिद्धांत मांडलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, हेक्स्टर वोलिन हे सिद्धांत यांचे सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये शिकवले जातात. हेक्स्टर वोलिन तर गुरु शिष्य आहे. हेक्स्टर वोलिनचा सिद्धांत 1933 ला पूर्णत्वास गेलेला आहे. 1911 पासून सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अगोदर एकट्यानं 1923 ला सिद्धांत लिहून पूर्ण केलेला आहे. हे आपल्याला मान्य करावं लागेल. हेक्स्टर वोलिनच्या सिद्धांतापेक्षा देखील 10 वर्ष अगोदर असताना देखील बाबासाहेब आधुनिक पद्धतीचा सिद्धांत मांडतात. काय आहे हेक्स्टर वोलिन? आणि मला वाटतं आपण सर्वजण अर्थशास्त्राचे जाणकार आहात. यांच्या मी नावं जी घेतलेत हे नावं सिद्धांत आपल्याला माहिती आहे, अर्थशास्त्रज्ञ आपल्याला माहिती आहे. पुढे जाऊया, बाबासाहेबांचा सिद्धांत पाहूया. बाबासाहेब म्हणतात दोन देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार त्या दोन देशांना एकमेकांपासून मिळणाऱ्या फायद्यांवर अवलंबून असतो. त्यामुळे ज्या वस्तूची देवाणघेवाण म्हणजे आयात आणि निर्यात करायची, ही जी आयात निर्यात होते त्या वस्तूंच्या तुलनात्मक किमतीवर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियम आणि अटी अवलंबून असतात. ज्या वस्तूंचा आपल्याला आयात निर्यात करायची आहे ना त्या वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्यावरच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी ठरवल्या जातात आणि जोपर्यंत या वस्तूंच्या किमती बदलत नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय अटी ह्या बदलल्या जात नाही असा बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे. आता अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे त्याकडे आपण येऊया. बाबासाहेबांनी मांडलेला गरिबांचे शोषण आणि श्रीमंताचे पोषण दर्शवणारा भेदजन्य वस्तूच्या किंमत भेदाच्या फरकाचा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. कार्ल मार्क्स यांनी शोषणाचा सिद्धांत मांडला. आता बाबासाहेबांचा सिद्धांत बघूया. कार्ल मार्क्स म्हणतात श्रमिकांच्या निर्मितीचे मोबदला त्याने निर्माण केलेल्या एवढा मिळत नसल्यामुळं श्रमिकांचं शोषण होतं आणि हे जगाला मान्य आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतात दोन प्रकारच्या वस्तू आहेत. एक वस्तू की जिचा एक प्रकारची वस्तू म्हणजे जिचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो
आणि दुसऱ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे ज्या उपभोगासाठी उपयोगात आणल्या जातात, सर्वसामान्यांच्या उपभोगाच्या असतात. असे दोन प्रकार बाबासाहेब सांगतात. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ज्या दोन वस्तू आहे, या दोन वस्तूंची तुलना जर आपण केली तर ज्या आंतरराष्ट्रीय वस्तू आहे या वस्तूंच्या किमती वाढतात, परंतु उपभोगासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत या वस्तू त्या वस्तूंच्या तुलनेत अधिक वेगाने वाढतात. आणि या वस्तूंच्या निर्मितीसाठी आपलं बहुमोल योगदान देणारे जे श्रमिक आहेत, जी सर्वसामान्य जनता आहे, ही जनता या वस्तूच्या निर्मितीसाठी आपलं बहुमोल योगदान देते. त्यांनी निर्माण जे केलेलं आहे तेवढा त्यांना मोबदला मिळत नाही, हे कार्ल मार्क्स सांगतात. यांचं अधिक शोषण होतं, त्यांना कमी रोजगार मिळतो. बाबासाहेब सांगतात जसे ह्या वस्तूच्या किमती वाढतात ना, तशाच मजुरांच्या मजुरी देखील वाढतात, परंतु या वाढीचा वेग अति मंद असतो. ज्या वेगाने उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतात तेवढ्या वेगाने मजुरीचा दर वाढत नाही. यामुळे मजुरांचं शोषण होतंय. एक भाग अर्धा सिद्धांत सांगतो, अर्धा भाग. दुसरा भाग असा की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की याच मजूरदारांना, याच सामान्य लोकांना उपभोगासाठी वस्तू खरेदी कराव्या लागतात. आणि हा उपभोग करण्यासाठी त्यांना जे तुटपुंज उत्पन्न मिळतं, हे उत्पन्न भाववाढीच्या माध्यमातून पुन्हा भांडवलात शोषून घेतात. आणि अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर गरिबांचं शोषण आणि श्रीमंतांचं पोषण दर्शवणारा भेदजन्य वस्तूंच्या किंमत भेदाचा सिद्धांत या प्रबंधामध्ये मांडतात. यावर उपाय कार्ल मार्क्स सांगतात की समाजवाद. बाबासाहेब सांगतात अतिरिक्त, आता मी आपल्याला सांगितलं की गरिबांचं शोषण होतंय. बाबासाहेब इथं थांबत नाही. बाबासाहेब सांगतात आश्चर्याची गोष्ट ही आहे की हे सर्व करण्यासाठी, हे सर्व चलन माध्यमाच्या उपयोगातून किंवा हे सर्व करण्यासाठी चलनाचाच उपयोग केला जातो. तो असा की बदलणारी किंमत स्वीकारणारं चलन, कमी मूल्याचं चलन. आणि अशा प्रकारचं हलक्या स्वरूपातलं चलन वापरून गरिबांचं शोषण केलं जातंय, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. बाबासाहेब आंबेडकर इथंच थांबत नाही, तर बाबासाहेब याच्यावर उपाय देखील सुचवतात. बाबासाहेब सांगतात की अतिरिक्त चलन पुरवठ्याने चलन फुगवटा निर्माण होऊन अनन्वित भाववाढ निर्माण होते. परिणामी सर्वसामान्यांचं जीवनमान धोक्यात येते. यावर उपाय उच्च विनिमय दर व चलनाचे अवमूल्यन करणे नाही, तर चलनाची किंमत केवळ सोन्याच्या किमती संदर्भात स्थिर करणे हाही नाही, तर उपाय आहे चलनाची संख्या नियंत्रित करून चलनाची किंमत वस्तूंच्या संदर्भात स्थिर करणे हाच महत्त्वपूर्ण उपाय आहे. आणि असं केल्याने सर्वसामान्यांसह सर्वांचं जीवनमान उंचावतं आणि त्यामुळं आर्थिक विकासाची संधी सर्वांनाच प्राप्त होते. अशा प्रकारे सर्वसामान्यांसह सर्वांच्याच विकासाचं मॉडेल बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्याला देताना दिसतात. बाबासाहेब इथं थांबत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जर असं केलं नाही, चलन संख्या आपण नियंत्रित जर केली नाही, तर चलन निर्मितीसाठी टाकसाळ बंद करून देखील समस्येचं नियंत्रण करणं हे अत्यंत कठीण होऊन जातं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कायदा करून का होईना आपण हे केलंच पाहिजे, असा बाबासाहेबांचा आग्रह आहे. आता मला या ठिकाणी सांगायचे, आपल्या सर्वांचं लक्ष वेधायचे की बाबासाहेबांचा हा प्रबंध 1923 मध्ये प्रकाशित झाला आणि जगभर या प्रबंधानं खळबळ निर्माण करून टाकली. सर्वांचं लक्ष या प्रबंधाने खेचून घेतलं. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे
की इंग्लंड सारख्या देशाने 1941 मध्ये आवश्यक वस्तूंच्या किमतीचा आवश्यक वस्तू उपभोगासाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक वस्तू आहे याच्या किमती निश्चित करून टाकल्या. कमाल किमती याच्यापेक्षा जास्त भाववाढ करता येणार नाही. आणि हे योग्य पद्धतीने राबवल्या जाते की नाही हे बघण्यासाठी यंत्रणा निर्माण केली. बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुटीन 1923 चा इंग्लंड यंत्रणा उभी करते 1941. पुढे कॅनडा, अमेरिका या देशांनी अनुक्रमे 1941 आणि एप्रिल 1942 मध्ये अशाच प्रकारे यंत्रणा निर्धारित केली, अशाच प्रकारची उपाययोजना केली. भारताने 1943 मध्ये वस्तूंच्या किमती, किमान किमती, कमाल किमती निश्चित करून टाकल्या आणि हे केल्या जातंय किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच निर्माण केली नाही. परिणाम असा झाला की मार्केटमध्ये धान्याच्या दुकानावर जर आम्ही गेलो तर धान्य उपलब्ध नाही असं सरकारी धान्य दुकानात सांगितलं जातं आणि बाजारामध्ये मात्र आम्ही जर हवी ती किंमत दिली तर टरकार माल उपलब्ध असतो. म्हणजे काळा बाजार या ठिकाणी निर्माण झाला. मी आपल्याला नम्रतेने सांगितलं पाहिजे की भारत हा असा चमत्कारिक देश आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय त्या दिशेनं, म्हणजे जर आपल्याला विकास जर साधायचा असेल ना तर बाबासाहेब जे सांगतात त्या दिशेने गेल्याशिवाय कोणालाही पर्याय नाही. आणि असं असल्यामुळं बाबासाहेब जे सांगतात त्यामधला बराचसा भाग आम्ही घेतो परंतु सर्व काही घेत नाही. त्याचा परिणाम काय होतोय यासाठी मी एक उदाहरण देतो. पंचशील, या पंचशिलापैकी 4 शिलांचं आपण काटेकोरपणे पालन केलं परंतु कोणतं तरी एक शील जर आपण पालन केलं नाही ना तर 5 शिलांचं काहीही अर्थ होत नाही. जे तुम्ही पालन करता त्या शिलांचं काहीही फायदा नाही. असंच होते, नेमकं असंच होते. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या उपायांचा जर आपल्याला पुरेपूर बेनिफिट घ्यायचा असेल तर बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते 100% आपल्याला आचरणात आणावं लागतं, तेव्हा त्याचे 100% बेनिफिट मिळतात. हे महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रबंधामध्ये मी थोड्या वेळात टाकणार आहे चलन पद्धतीच्या संकल्पना मांडल्या. त्यातली आदर्श, उत्तम आणि सुयोग्य चलन पद्धत कोणती त्याची मांडणी करतात बाबासाहेब. बाबासाहेब सांगतात की सर्वसाधारण किमतीच्या संबंधात रुपयाची किंमत ढासळण्यावर नियंत्रण असलेले चलन म्हणजे आदर्श चलन किंवा आदर्श चलन व्यवस्था तीच की जिच्यामध्ये स्थिरता आणि लवचिकता हे दोन्ही गुणधर्म असतात. अर्थात परिस्थितीनुसार कमी आणि जास्त होऊन किमतीचे प्रमाण स्थिर ठेवू शकणारी जी चलन व्यवस्था असते ती चलन व्यवस्था किंवा ते चलन सुयोग्य चलन आहे. बाबासाहेब आंबेडकर याही पुढे जातात आणि मांडतात सुरक्षित, निकोप आणि सक्षम चलन व्यवस्था. बाबासाहेबांच्या मते सुरक्षित, निकोप आणि सक्षम चलन कोणतं आहे तर ते चलन आहे विनातारण, वितरण मर्यादा असलेले अपरिवर्तनीय चलन. आपण इथेही स्वीकारलं, इथेही कमाल केली. आपण अपरिवर्तनीय चलन स्वीकारलंय. आजच्या वर्तमान काळात बोलतोय बरं का, आपण अपरिवर्तनीय कागदी चलन स्वीकारलंय. आता 1993 नंतर आपण चलन निर्मितीला मर्यादा देखील घातलेली आहे. आपण त्याचे वाईट अनेक परिणाम भोगले. त्यानंतर
परंतु अजूनही जी गंगाजळी आपण ठेवलेली आहे, जे तारण ठेवलेलं आहे, किमान का होईना 200 कोटीचा आम्ही ते ठेवले आणि त्या 200 कोटीवर आता आमचा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे. परंतु मी सांगितल्याप्रमाणे आपण बाबासाहेब आंबेडकरांना 100% स्वीकारत नाही. आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा अभ्यास करणारे आपण सर्वजण बाबासाहेबांचे विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करत राहू. मी यानंतर फक्त 2 मिनिटातच आपल्या सर्वांना ज्या बाबीची उत्सुकता असते, जॉन मेनार्ड केन्स आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जो विवाद झालेला आहे तो नेमका काय, तो मी आपल्या समोर सादर करतो आणि थांबतो. जॉन मेनार्ड केन्स यांचा आणि बाबासाहेबांचा जो चलन पद्धतीच्या संदर्भाने विवाद झालेला आहे तो नेमका काय आहे हे जर आपल्याला बघायचं असलं तर चला त्या प्रश्नाकडे जाऊया, ज्या प्रश्नानं त्या काळामध्ये धुमाकूळ निर्माण केला होता. तो प्रश्न म्हणजे भारतासाठी सुयोग्य चलन पद्धत कोणती. आणि यासाठी इंग्लंडचे 5वे राजे पंचम जॉर्ज यांनी हिल्डनियन कमिशनची त्यासाठीच स्थापना केली. इतका तो महत्त्वाचा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत तात्विक पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आणि केन्स आणि केवळ केन्सच नाही तर मी आता सांगितल्याप्रमाणे जागतिक दर्जाचे अनेक अर्थशास्त्रज्ञ यांच्या विचाराशी बाबासाहेबांचा मतभेद झालेला आहे. तर आपल्याला बघूया प्राध्यापक जॉन मेनार्ड केन्स आणि त्यांचे समर्थक एका बाजूला काय म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या बाजूला काय म्हणतात. भारतासाठी सुयोग्य चलन पद्धत कोणती या प्रश्नाचं उत्तर देताना केन्स म्हणतात की भविष्यात विनिमय प्रमाण हे एक उत्तम चलन होणार आहे आणि हे उत्तम चलन होऊ शकण्याची क्षमता या चलनामध्ये. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, नेमकं आपण बघितलं समीक्षेमध्ये, की हा जो जगणे महाग आणि मरण स्वस्त ही जी कंडिशन निर्माण झालेली आहे ती या चलन पद्धतीमुळेच. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखादी चलन पद्धतीच्या योग्यतेची पारख जर आपल्याला करायची असेल तर ही पारख करण्याची एक कसोटी आहे की त्या चलनाच्या सर्वसाधारण वस्तूंच्या संबंधातली त्या चलनाची क्रय शक्ती आणि या क्रय शक्तीची स्थिरता. जर अशी चलन पद्धत कोणती असेल, चलनाची वस्तूची क्रय शक्ती स्थिर ठेवणारं चलन कोणतं असेल तर ते आहे सुवर्ण मानक. केन्स म्हणतात चलन व किमतीचे प्रमाण या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बाबासाहेब काय सांगतात, व्यवहारातल्या आर्थिक उलाढाली योग्य प्रकारे होण्यासाठी विनिमयाचे माध्यम, किमतीचे प्रमाण आणि किमती स्थिर राखण्याचे साधन या तिन्ही गोष्टी एकत्रच असायला हव्यात. केन्स काय म्हणतात, सुवर्ण चलनाशिवाय देखील सोने हे किमतीचे प्रमाण होऊ शकते, प्रमाप होऊ शकते सुवर्ण विनिमय पद्धतीच्या माध्यमातून. सुवर्ण विनिमय आणि सुवर्ण मानक हे नेमकं काय आधी मी सांगतो एकदा. सुवर्ण मानक म्हणजे चलनामध्ये प्रत्यक्ष सोन्याचे नाणे आणि सुवर्ण विनिमय म्हणजे सोन्याच्या आधारावर इतर धातू किंवा कागदी चलन असं आपण म्हणू शकतो. परंतु ते प्रमाणशील, त्याच्या प्रमाणात सोन्याच्या प्रमाणात याला सुवर्ण विनिमय म्हणतात आणि सोन्याचे प्रत्यक्ष नाणे म्हणजे सुवर्ण मानक. आता केन्स म्हणतात की सुवर्ण चलनाशिवाय देखील सोने हे किमतीचे प्रमाप ठरू शकते. बाबासाहेब म्हणतात की जर सोन्याला किमतीचे प्रमाप मानायचंच असेल तर मग हे जर आपल्याला मान्यच असेल तर चलन व्यवस्थेत सुवर्ण नाणी प्रचलित करावयाच लागतील. केन्स पुढे म्हणतात विनिमय परिमाण हे लवचिक स्वरूपाचं आहे. बाबासाहेब सांगतात की विनिमय परिमाण हे लवचिक असलं तरी ते वितळण्या योग्यतेचं नाही आणि म्हणून
ते वितळणे योग्यतेचं नसल्यामुळं, अपरिवर्तनीय चलन असल्यामुळं ते केवळ प्रसरणशील आहे आणि असं असल्यामुळं ते आकुंचनशील नसल्यामुळं भाव वाढ रोखू शकत नाही. आता केस म्हणतात की वितरण मर्यादेसारखे व्यर्थ बंधने नसल्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला विनिमय परिमाण हेच उत्तम आहे. बाबासाहेब म्हणतात की वितरण मर्यादा नसलेल्या चलन व्यवस्थेमुळे अतिरिक्त चलन निर्मिती होऊन चलन फुगवट्यामुळे भाववाढीचे वाईट परिणाम हे गरीब जनतेलाच भोगावे लागतात. मात्र सुवर्ण मानकाच्या किंमत स्थिरतेमुळे भारतीय जनतेचे कल्याणच होईल. केन्स म्हणतात भारतात सुवर्ण चलन व्यवहारात आणण्यासाठी जास्त सोने आवश्यक आहे. बाबासाहेब म्हणतात रुपयाच्या वितरणावर निश्चित मर्यादा असल्याने सुवर्ण निधीची गरजच उरत नाही. आपण जे चलन काढणार आहोत ते फक्त कायद्यावर, आणि त्यामुळं छपाई बंद केल्यामुळं, चलन छपाई बंद केल्यामुळं रुपयाचं का म्हणजे चांदी चलन छपाई बंद केल्यामुळं आपल्याकडे जे सुवर्ण निधीमध्ये जे सोनं आहे हे सोनं आपल्याला चलनामध्ये आणता येऊ शकतं. बाबासाहेब सांगतात, केन्स म्हणतात भारतीयांचे व्यवहार कमी किमतीचे असतात, त्यांना सुवर्ण नाणी परवडणारे नाही. बाबासाहेब सांगतात यावर उपाय म्हणून व्यवहारात परिणामकारकपणे वापरले जाऊ शकतील असे कमी किमतीचे नाणे आपण व्यवहारात आणू शकतो. आणि अशा पद्धतीनं या दोघांचा हा वाद आहे, मतभेद आहे. बाबासाहेब केन्स म्हणतात की सध्या सुवर्ण मानक समजणाऱ्यांची संख्या बरीच कमी आहे. बाबासाहेब सांगतात की सुवर्ण मानक समजणाऱ्यांची संख्या सुवर्ण विनिमय प्रमाप समजणाऱ्यांच्या संख्येपेक्षा किमान 20 पटीने तरी जास्त आहे. आणि त्यामुळं आपण जोपर्यंत मानव अधिक तत्ववादी होऊ शकत नाही तोपर्यंत केवळ सुवर्ण परिमाणच स्वीकारले पाहिजे आणि त्यातच संपूर्ण जगाचं कल्याण आहे, अशी बाबासाहेब आंबेडकरांची केवळ भारताच्याच नव्हे अखंड मानवतेच्या कल्याणाची ही भूमिका आहे. आणि ही भूमिका आपला प्रॉब्लेम ऑफ मध्ये दिसून येते आणि तेच बाबासाहेबांचे गाईड यांनी अधोरेखित केल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या अभ्यासकांना आपण या ठिकाणी बोलवलं, यथोचित सन्मान केला आणि आपण सर्वजण जाणकार, माझ्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ असं असताना देखील आपण म्हणून मला ऐकलं, याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दीर्घ भाषण मी या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चैनल को बचाना चाहते हो तो सब्सक्राइब, लाइक, शेयर करें.